नेते सन्मान्य अजितदादा यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली आणि मी आभारी याच्यासाठी पण आहे की कास्तकाराशी संबंधित निगडीत काहीतरी खातं पाहिजेत होतं, म्हणून एक 6 पैकी एक खातं मला हा कास्तकारांशी निगडीत असल्यामुळे जलसंधारण हा महत्त्वाचं खातं आहे। आणि 1992 साली स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना पाणी अडवा पाणी जिरवा याचं महत्त्व तेव्हा कळालेलं असल्यामुळे आज आपल्याला त्याचा फायदा मिळतो आहे। तर निश्चितपणे माझं मत एवढंच आहे की नाईक परिवार व वसंतराव नाईक साहेब यांचं वंशज म्हणून शोभणारं खातं मला सन्मान्य दादांनी दिलं आणि त्याचं काम म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत शेवटपर्यंत त्याचा फायदा पोचला पाहिजे या पद्धतीने मी काम करेल। यवतमाळ जिल्ह्याचं असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यावर तर लक्ष राहील, पण मंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर व्यवस्थित माझं लक्ष राहील आणि राज्यमंत्री म्हणून जे काही अधिकार मला देण्यात येईल त्या अधिकाराचं मी सोनं करून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।